नमस्कार मित्रांनो, तर मी विघ्नेश टसाळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या स्पेशल ब्लॉगमध्ये, जो की आहे 100वा ब्लॉग म्हणजे नंबर ऑफ 100. एक एक करता 1 2 5 10 15 20 असे जवळजवळ मी 100 ब्लॉग केले. मलासुद्धा वाटलं नव्हतं एवढी कन्सिस्टन्सी असेल माझ्या या यूट्यूब करिअरमध्ये, पण ठीक आहे. आलो आहे आपण 100वा ब्लॉगपर्यंत आणि आजचा हा दिवस खास बनवण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मग बराच विचार चालू होता मनामध्ये, काय करू 100वा ब्लॉग असेल तर म्हटलं की फॅमिलीसोबत हा ब्लॉग शेअर केल्याशिवाय म्हणजे सेलिब्रेट केल्याशिवाय ह्यापेक्षा भारी दिवस तर नसेल. म्हणून तेच आहे की आजचा दिवस आपण फॅमिलीसोबत सेलिब्रेट करतो 100वा ब्लॉग, आणि कुणासोबत तर खास आपल्या मम्मीसोबत, आणि ते पण रेसिपीचा ब्लॉग. मला माहिती आहे की आपल्या मम्मीचा रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडतो. जेवढे आपण रेसिपीचे ब्लॉग केलेत मम्मीचे ते तुम्हाला खूप आवडले. सो त्यामुळे पण आपण आज घरच्या घरीच एक सेलिब्रेशन म्हणून चिकन बिर्याणी करतोय. सो आपली मम्मी आहे सोबत, तर तिच्यासोबत आपण ती संपूर्ण रेसिपी बघणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. हा स्पेशल ब्लॉग आहे, हा पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया, पुढे सगळी प्रोसेस दाखवतो. सर्वात आधी मम्मीला भेटवतो. तर मित्रांनो बघा, सोबत आहे आपली मम्मी, आणि तोच बोललो की आजचा दिवस आपल्या फॅमिलीसोबतच सेलिब्रेट करू. तर मम्मीच्या रेसिपी आपल्या बऱ्याच साऱ्या तुम्ही बघितलेल्या आहेत. 2-4 व्हिडिओ तिने बऱ्यापैकी जास्त व्हिडिओ बनवलेस ना? 5-6 बनवले. हां, 5-6 व्हिडिओ बनवलेले आहेत. सो आजचा पण आहे. तर आज आपण काय बनवणार आहोत? चिकन बिर्याणी. हो, तर तेच असं साध्या घरच्या पद्धतीने आपली चिकन बिर्याणी बनवणार आहे. मम्मी खूप भारी बनवते. त्याआधी पण बरेच वेळा मम्मीने बनवलेली आहे, पण मी कधी दाखवली नाही व्हिडिओ मार्फत. सो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. सो मम्मी, तुला कसं वाटतं की आजचा हा आपला 100वा ब्लॉग आहे? तू पण बरेच वेळा माझ्यासोबत ब्लॉगमध्ये आहेस, तर कसं वाटतंय तुला? खूप आनंद वाटतोय. भारी वाटतंय ना? मग तेच आहे. चला बघूया, अजून बरेच सारे आठवणी आहेत. 100 ब्लॉगचे प्रत्येक ब्लॉगची वेगवेगळी मेमोरी आहे मित्रांनो. कधी कधी असं वाटत पण होतं की यार ठीक आहे, चला बस झालं, सोडून देतो, अजून काय करू, काय पाहिजे तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे. पण नाही, कधी ना कधीतरी असं वाटतं की यार येईल, आपले पण दिवस येतील, यूट्यूबवरती आपण नक्की काही ना काहीतरी अचीवमेंट करू. सो त्यासाठीच आहे. म्हणून चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आता काही ना काहीतरी रेसिपी आपली मम्मीची आहे ती आपण एन्जॉय करूया. काय काय घेतलं सगळं साहित्य आता दाखवतो आणि लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करतो. हाय, स्वागत आहे तुमचं आमच्या छोट्याशा किचन मध्ये. मी आता चिकन बिर्याणी बनवते. हा, तर बघा मम्मीने खास आपलं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. पहिल्यांदा कॅमेरा समोर असं काहीतरी बोलली आहे मित्रांनो. तर ठीक आहे, चला तर मग मम्मी आता काय काय साहित्य घेतलंस ते एकदा दाखव. पहिला आधी सुरुवात करायला पहिले भात ठेवूया. अच्छा, ओके. म्हणजे ते राईस काहीतरी हे केलेलं आहे का? शिजायचं ओके. भात शिजल्यानंतर मग तो काढून काढायचं असतं पाण्यातून. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. नंतर मग बिर्याणीचे सगळे साहित्य करून बिर्याणी शिजली चिकन वरतून टाकायचं ते. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल चालेल. तर मग आता पहिली प्रोसेस काय ते सांग मग. पहिला आधी गॅस पेटवते. तांदूळ 2-3 वेळा धुतले. 1 किलो तांदूळ आहे. हा, त्याच्यामध्ये थोडस तेल टाकते. ओके. म्हणजे पटकन शिजतो. अच्छा, ओके. म्हणजे अच्छा, मीठ पण भातात टाकतो का? म्हणजे थोडं शिजायला चव येतं. हे बघा मित्रांनो, आपण सर्व ते खडा मसाला टाकतात, पण ते आपल्याला नाही बरोबर वाटत म्हणून आपण खाली तेजपत्ता, ओके, थोडासा जिरा, ओके. काळी मिरी वगैरे नाही? नाही, ते गरम मसाला आहे ना. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. ह्या साईडला बघा मित्रांनो, राईस बॉईल करायला ठेवलेला आहे मम्मीने. ही मगाचपासून सांगत होती ठेवायचं आहे, बट मी तिला थांबवलेलं कारण का ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं म्हणून. तर ठीक आहे मम्मी, आता सगळं सांगितलंस, तर आता एक एक सगळे साहित्य सांगते. तर आपण राईस ठेवलंय बॉईल करायला, तर साहित्य सांग काय काय. चिकन आणलेलं आहे 1 किलो. अच्छा, एक म्हणजे मसाला लावून ठेवलं म्हणजे काय, मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर त्याच्यात दही, कसुरी मेथी, चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि नमक मसाला सगळं टाकून मिक्स करून 1 तास ठेवला तिथे. अच्छा, 1 तास ठेवला म्हणजे तेव्हा जाऊन हे इथे असं मॅरिनेट झालेलं आहे ना. तर हे बघा अशा प्रकारे. लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर, पुदिना आणि मिरची त्याची पेस्ट. ओके, ती सगळी पेस्ट घेतलेली आहे. आणि इथे काय काय आहे अजून? हे कांदा आता फ्राय करायचा आहे. अच्छा, ओके. कांदा फ्राय साठी ठेवलाय वरती गार्निशिंग करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही टमाट्याची ग्रेव्ही बनवली. ती पण ग्रेव्ही बनवलेली आहे का? ते त्याच्यामध्ये नंतर अच्छा, अगोदरच ऍड करायचं. आणि इथे हे काय घेतलेलं आहे? हे मसाला ते आपले नेहमीचे घरगुती जे नेहमीचे मसाले असतात, हळद, लाल मसाला, हा घरचा मसाला, राई वगैरे आणि जिरा सगळं. आणि हे काय एव्हरेस्टचा काहीतरी मसाला वापरलाय का? चिकन बिर्याणी मसाला. ओके, तर तुम्ही हे पण वापरू शकता. हे तर कुठेही भेटतं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आता इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये काय काय करणार आहे? आता हा
कांदा आहे तो फ्राय करणार. अच्छा, कांदा फ्रायसाठी कढई घेतली. मी पण तेच विचारत पडलो, बिर्याणीसाठी बाई कढई कशासाठी? फोडणीला आपण कांदा देताना तो फ्राय करून घ्यायचा आणि थोडा वरती पण टाकायचा. ओके ओके, ठीक आहे, चालेल. तर आता कांदा आपण फ्राय करून घेऊया. आता कढई ठेवले तर तेल तापलाय. आता कांदा फ्राय करायला टाकूया आपण. चालेल. हे बघा मित्रांनो, अशा कढईमध्ये मस्तपैकी हे असा कांदा फ्राय करून घेतोय. कांदा वरती नंतर गार्निश करण्यासाठी ना. पहिल्या फोडणीला पण एवढी टेस्ट येणारच नाही त्याच्यामध्ये. ते लाल, पूर्ण लाल व्हायला पाहिजे. ओके ओके, तरच टेस्ट येणार. ठीक आहे, चालेल. त्याला जरा भाजायला खूप टाइम लागेल काय? तोपर्यंत आपला राईस पण बॉईल होतोय ना. ओके. बघा, साईडला आपण राईस बॉईल करायला ठेवलं. गॅस पण फास्ट ठेवली आपण. बघूया ह्याला किती वेळ लागतोय आणि ह्याला आपण ही संपूर्ण कृती होईल तोपर्यंत आपण मग पुढे भेटूया. तर बघा मित्रांनो, 10 मिनिटानंतर बघा इथे राईस पण असा उकळतोय मस्तपैकी आणि कांदा अशा प्रकारे लाल झालेला आहे. तर संपूर्ण तळून घ्यायचा असतोय, थोडं टाइम जातो ह्यामध्ये. बघा 10 मिनिटं झालेत. 10 मिनिटानंतर हे असं आहे काहीतरी. तर ह्याच्या पुढे काय आता हे भात शिजला ना, पाणी घालून काढायचा पूर्ण आणि मग तो तांदूळ ते परातीत काढायचे भात. अच्छा अच्छा, नंतर मग त्या टोपामध्ये फोडणी द्यायची. ओके ओके, ठीक आहे, चालेल. मग आता बघूया हे जसं होईल. झाला कांदा बघला. हा ना, ओके. हे बघा मित्रांनो, पूर्ण कुरकुरीत व्हायला पाहिजे तरच त्याला टेस्ट येतो. हो ना, बरोबर. वास कसा येत आहे? छान येतो एकदम. मस्त भजी सारखं वास येतो ना, कांदा भजी सारखं. हो, ठीक आहे. हा वाला पण कांदा तू भाजून घेशील ना. मग ते कढई ठेवले ना. ठीक आहे. आपण हे आणि किती किलोची बिर्याणी बनवते मम्मी? 1 किलोची. 1 किलोची. 1 किलो चिकन आणि राईस किती किलो घेतले? 1 किलो. ते पण 1 किलो, म्हणजे 1 किलो चिकन आणि 1 किलो राईस. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळं मटेरियल. ओके ओके, चालेल. तर बघा मित्रांनो, जो आम्ही राईस ठेवला होता तो 15 मिनिटांनी आम्ही आता काढतोय. बघा, असा अर्धा कच्चा अर्धा शिजलेला असा काढायचा असतो. शिजलेलाच आहे पण थोडा मामूली थोडा ठेवायचा नंतर मग ही करण्यासाठी ना. दम द्यायला लागतं ना नंतर तो. फोडणी देऊन त्याला दम द्यायचा. ओके ओके. तर बघा आता कशा मस्तपैकी वाफा सुटतात मित्रांनो. आणि प्लेन राईस आपण असं स्टीम करून घेतलेलं आहे पूर्ण असा. बघा, वाफेवर एकदम 1 तास भिजत घातलेला म्हणून 15 मिनिटात लगेच झाला ना, नाही तर वेळ लागला असता ना. ओके, हे बघा. तर सगळा राईस मम्मी ह्यातून ह्यात काढून घेईल. त्यानंतर मग थोडीशी प्रोसेस आपण बघू. चला, तर मग मित्रांनो सुरुवात करूया. बघा, मम्मीने मग असं जे कढईतलं तेल थोडंसं उरलेलं ते आपण इथे घेतलेलं आहे. आता काय जास्त तेल लागणार नाही कारण कांदा फ्राय केलेला आहे ना, त्याच्यामुळे जास्त तेल लागणार. ओके. तर बघा, टोप पण नवीन नवीनच आहे मित्रांनो. बिर्याणीचा टोप खास दिसतोय. तर बघा, मग अशा आम्ही ह्यातच ते राईस बॉईल केलं होतं, तर ते ह्यातून काढून वेगळ्या भांड्यामध्ये घेतलं आणि ह्यामध्ये आता बनवायला घेतोय ना. 100व्या ब्लॉक साठी नवीन टोपाचं उद्घाटन केलं. ओ वाव, एक नंबर एक नंबर. बघा, आपल्या ब्लॉगची एक खासियत म्हणून, स्पेशल म्हणून मम्मीने पण हा नवीन टोप आज काढलाय, जो की खास घेतला होता तिने आणि त्याचं पण आज उद्घाटन झालेलं आहे. आता थोडा जिरा टाकते. ओके. तर बघा, सर्व कृती बघून घ्या मित्रांनो. जिरा गेलाय, राई गेलाय. तर याच्यात सगळं आपला मसाल्याचा डब्बा आहे, त्यातून जाते. थोडा कढीपत्ता, तेजपत्ता. आता जो आपण तो कांदा ग्रेव्ही केली फ्राय केलेलं ना. अच्छा, सगळं आताच टाकायचंय आणि नंतर थोडं वरती राईस वरती पण असेल ना. राईस वरती आहे बघ, थोडा आहे ना. अच्छा, ओके. हा बाकी सगळं आता टाकायचं. ओके. तर जास्त भाजायचं नाही कारण तो तळून काढलेला आहे ना. हो, झटपट होणार आहे. तर त्याच्यानंतर ही आपण कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची याची ती चटणी बनवली ती टाकते. ओके. चिकन ह्याच्यात पण टाकलेली. अच्छा, टाकून देते. बघा मित्रांनो, थोडी अद्रक लसूणची पेस्ट. अच्छा, अद्रक लसूणची पेस्ट कारण ह्याच्यात टाकलेली आहे म्हणून कमी टाकते. मॅरिनेशन मध्ये पण ती बोलते मम्मी की ह्यात अगोदर सर्व टाकलेलं आहे, तो काय जास्त टाकत नाहीये. सगळे मसाले ना ह्याच्यात आणि टाकले. ती चटणी
ती हा ती ग्रेव्ही ग्रेव्ही ना चिकन आताच जाईल ना ग्रेव्ही. सर्व हे मिश्रण एकत्र करायचंय. पण भाजलेला कांदा आहे ना त्याच्यामुळे जास्त भाजायचं नाही. अच्छा. आता ते मसाला ह्यात पण टाकलेत मसाले पण थोडी टेस्ट असतील जसं टाक. ओके. तर बघा आता परत मम्मी थोडेसे मसाले ऍड करते. धना पावडर, हळद, धना पावडर, काश्मीरी मसाला कलर येण्यासाठी ना. तो बिर्याणी मसाला. अच्छा. थोडाफार जो बिर्याणी मसाला होता तो थोडी टेस्ट येण्यासाठी. अजून आहे पण ते कसं जास्त नको. थोडा 1 किलोच आहे ना जास्त मसाले नको. हो बरोबर. बघा चिकन आपलं एवढंच आहे 1 किलो मसाला मगाशीच टाकून ठेवला याच्यात. अच्छा मॅरिनेशन साठी. ओके. आता टाकत नाही ना तिखट होणार जास्त. हा तेच. मस्त तेल सुटलं आता. हो. हे सगळं आपलं एकत्र करायचंय ना जे ऍड केलं ना. हा मॅरिनेशन करून सर्व. आणि थोडीशी टेस्टला कस्तुरी मेथी, कोथिंबीरची हे पेस्ट टाकलेली आहे. हे आता सगळं. तर हे बघा मित्रांनो आता सर्व चिकन यामध्ये गेलेलं आहे. मसाला पण टाकून घेतला. हे बघा ना चिकन शिजायला ना पाणी सुटेल त्याला. हो तेच. तर बघा मित्रांनो कशा प्रकारे मस्त एकजीव झालंय सर्व. आता हे थोडा वेळ शिजायला ठेवायचं आहे मम्मी बोलते. म्हणजे चिकन त्यामध्ये शिजेल म्हणजे बरोबर. पाणी सुटलं म्हणजे ग्रेव्हीला थोडं पाणी पाहिजे ना. हो. तर थोडं ह्याच्यात मीठ टाकायचं. अच्छा. मीठ टाकलेला पण थोडंसं टेस्ट. मिठाचं प्रमाण बघा मित्रांनो तुम्हाला चवीनुसार असेल तर आमची मम्मी बघा जवळजवळ 1.5 चमचा तिने मीठ टाकलेलं आहे. मगाशी पण अर्धा चमचा म्हणजे टोटल 2 चमचे मीठ यामध्ये जाते. हे बघा व्यवस्थित हे मिश्रण करून घेईल. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी इथे हे सगळं चिकन आता आपलं शिजलेलं आहे आणि आता फक्त आपण ही वरतून राईसची लेअर टाकणार आहोत बरोबर. तर ठीक आहे चला आता मग घेऊया. हे बघा एकच लेअर वरती आम्ही एवढं सगळं चिकन हे राईस म्हणजे ती ग्रेव्ही आहे ना मध्ये मध्ये नाही टाकत आहे ना. नाही कारण अच्छा. तेवढा राईस जास्त होणार नाही बरोबर होईल. झाला तर ओके. म्हणजे राईस जास्त नाही झाला ना की बरोबर आहे. बरोबर आहे ना. तुमच्यावर आहे खाणाऱ्यांवर. संपवला मला असं वाटलं की चिकन कमी झाला आणि राईस जास्त झाला. होणार बरोबर होणार ना. ओके. मम्मी बोलले म्हणजे होणार. तर ठीक आहे चला आता अशा प्रकारे सर्व हे तसे सजवून झालं. आता वरती काय काय करतोय आपण ते बघूया. बघा इथे कांदा आहे सजवण्यासाठी आणि कोथिंबीर वगैरे आहे आणि काहीतरी स्पेशल पण मम्मी टाकणार आहे ते आपण नंतरच बघूया काय आहे ते स्पेशल. ते पण आपण बघूया की याच्यावरती काय वरती टॉपिंग्स येणार आहेत. तर मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला बोलवतो ना काहीतरी स्पेशल आहे. तर हे बघा ओला काजू जो गावावरून आपण आणला तर ते पण देखील आपण या बिर्याणीमध्ये वरती सजवण्यासाठी टाकणार आहोत. खूप छान लागणार आहे बघा. ठीक आहे चला तर मग घेऊया. आणि इथे कोथिंबीर होते रेडी ते आमची वहिनी देते करून. तर हे बघा मित्रांनो मम्मीने थोडासा असा कलर पण यूज केला आहे जो खाण्याचा कलर असतो जो की बिर्याणीमध्ये वगैरे जातो. हे बघा याने थोडा छान सजली जाते बिर्याणी आणि थोडा चांगला भाताला कलर पण येतो. छान. त्याच्यावरती आता हा भाजलेला कांदा. अच्छा ओके. बघा हा जो आपण फ्राय केलेला कांदा होता संपूर्ण तो वरून जाणार आहे. खरंच खूप भारी लागतो. एकदम हॉटेल स्टाईल अशी बिर्याणी मम्मी बनवते बघा. तर बघा मित्रांनो आता कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर आहे पण बाबूला आवडत नाही त्या थोडीशीच टाक. हो कमी टाक. मला आवडत नाही मित्रांनो जास्त कोथिंबीर अशी कच्ची कोथिंबीर. बाकी आवडते अशी नाही असं नाही. हे बघा एवढी सारी होती म्हटलं एवढी सारी नको टाकू थोडीच टाक. आता बऱ्यापैकी छान झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण देऊन आपण तिला दम देण्यासाठी ठेवणार. अरे हो मित्रांनो हे बघा बघा मम्मी कशी ठेवते बघा. एकच नंबर. आपले गावचे आहेत स्पेशल खास ओले काजू आहेत. असंच वरती टॉपिंग्स म्हणून तिने ऍड केलेत चांगलं दिसण्यासाठी. ते खायला पण खूप भारी वाटतील. तर
तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी हे सजवलेलं आहे आता मम्मीने. आणि ह्याच्यावरती आता काय करणार आहोत 5 आपण? मिनिटं थोडं अजून झाकण ठेवायचं आणि ओके. मग खायला घ्यायचं. ओके, तर बघा आता आपण असं मस्तपैकी तिला व्यवस्थित ढाकणार आहोत, कारण त्या आतमधून सगळं असं व्यवस्थित शिजलं पाहिजे. राईस जो थोडासा कच्चा होता तो आता इथे शिजेल पूर्ण. जो 5% कच्चा होता तो पूर्ण 100% शिजेल इकडे. ठीक आहे, चला मग आता आपण 5 मिनिटं वेट करून त्यानंतर पुढे दाखवतो. बघा मित्रांनो, मम्मीने आपली ही सुरेख अशी चिकन बिर्याणी बनवलेली आहे. आणि बघा आता सर्वांना ती वाढेल. आपण बघूया कशी कशी ती काढते खालून. हे बघा, हा हा हा, काय मित्रांनो काय सांगू, काय सुवास सुटला. एकच नंबर, एकच नंबर. तर बघा मम्मी आता एक 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 काढून देते पीस. आणि बघा असं व्यवस्थित सगळा वरचा राईस थोडा घ्यायचा असतो आणि खालची ग्रेव्ही थोडी घ्यायची असते. तर त्यामुळे बघा व्यवस्थित मम्मी आता सर्व करते. मित्रांनो कोशिंबीर पण बनवली आहे. गाजरमुळे बीटमुळे ती जास्त तिचा कलर आलेला आहे, पण छान दिसते बघा. बघा असं मम्मीने ताट सजवलेलं आहे, किती छान दिसते बघा. तर बघा मित्रांनो, मम्मीने सर्वांना असं ताट वाढलेलं आहे. आणि मस्तपैकी बघा काजूची पण बी त्यामध्ये आहे. सगळं बघा चिकन लेग पीस वगैरे सगळं रायता आहे या ठिकाणी. व्यवस्थित आता सगळेजण जेवायला बसतील आणि मस्तपैकी ताव देतील. मित्रांनो खरंच खूप तोंडाला आता पाणी सुटले, राहत नाही. रात्रीचे 10 वाजून गेले, तर खूप वेळ गेला ही रेसिपी बनवायला आपण. तर चला लवकरात लवकर जेवून घेऊया मस्तपैकी. आणि मग जेवून झाल्यावर तुम्हाला रिव्ह्यू सांगतो कशी होती बिर्याणी. तर मित्रांनो आलोय पुन्हा एकदा. तर बघा कसं आहे की आत्ताच मस्तपैकी जेवलो, खूप भारी मनापासून बिर्याणी खाली, पोटभर जेवलो त्यामुळे. आणि थँक्यू मम्मी की तू आज बिर्याणी बनवून दिलीस. आणि आपला हा 100वा ब्लॉग तुझ्यामुळे कंप्लीट झाला. एक एक करता आपण 100 ब्लॉग केले मित्रांनो. तर आशा आहे की असेच आपण पुढे 100चे 200 ब्लॉग, 200चे 300 आणि जवळजवळ असे बोलतात ना वर्षभराचे 365 दिवस पण ब्लॉग करू. मी डेली ब्लॉग नाही करत आहे, पण जसा वेळ भेटतो, ज्या निमित्ताने कंटेंट भेटतो त्यानुसार ब्लॉग करतो. पण माझा नक्की प्रयत्न असेल की कधीतरी मी डेली ब्लॉग देखील सुरुवात करेन चांगल्याच दिवशी. हो बघायला, तर तेच बरोबर आहे. तर ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि सपोर्ट असेल तर मित्रांनो नक्की आपण काही ना काहीतरी करू. लवकरच डेली ब्लॉग पण चालू करू. आणि बघूया तुमचा सपोर्ट हा नेहमी कायम असू दे माझ्यासोबत, जेणेकरून आपण हे 100च काय बोलतात ना 1000 व्हिडिओ पण नक्की करू तुमच्यासोबतच. आणि तुमचाच सपोर्ट राहू दे. कमेंटमध्ये नक्की सांगा की ही व्हिडिओ कशी वाटली. आणि पुन्हा एकदा तेच की जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. बरोबर बघा मम्मी आठवून देते, तर शेअर नक्की करा मित्रांसोबत आणि फॅमिली फ्रेंडसोबत. हा ब्लॉग नक्की तुम्ही एन्जॉय केला असेल. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशात नवीन एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, बाय.